किती भारी नजारा आहे माझे मागे बघा. फुलाचा व्ह्यू खालचा दरी आहे दरी. आणि नंतर ही सीडी क्लाइंब करून आपल्याला जायचं आहे. तिकडे थोडासा रिस्की आहे बघा. हा कडे साईडला आहे. हा दगड भला मोठा वरतून पडलेला आहे. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आज मी एकटाच आहे ना. एकटा तर बघा इथे हा लोणावळा हायवे आहे आणि हा मागचा नजारा इकडचा. तर मस्तपैकी ना मी इथे ना ड्रोन फ्लाय केला होता. तर तुम्ही हे बघा मस्तपैकी शूट वगैरे भारी भेटलेले आहे तिकडे. तर आता वाजल्यात 8. तर मी निघालो सकाळी 6 वाजता निघालो घरातून. मित्रांनो मी आता चाललो आहे घनगड फॉर्टला भेट द्यायला. तर बघूया आता मी एकटाच आहे. एकट्याला कसा एक्सपिरियन्स भेटतो. तर माझ्याबरोबर कोणीच नाही, मित्रमंडळीवर कोणीच नाही. बघूया तिकडे कोणतरी जॉईंट होऊ शकते कारण की गड किल्ल्यावर तर अक्षर जातात असतात लोक, कोण ना कोण भेटत असतो. तर चला मित्रांनो आता भेटूया घनगड फॉर्टवरती. तर अशा प्रकारे आपण लोणावळा घाट चढून आता पुढे वरती आलेलो आहोत. तर या साईडला ना सोनकीची फुलंच आहेत मस्तपैकी. तर आता जास्त आता कमसे कम 1 महिना असतील ते. जर तुम्हाला बघायचं असेल सोनकीची फुले तर तुम्ही इकडे लोणावळा घाट चढून ना तुम्ही टायगर पॉईंट आहे ना, टायगर पॉईंट त्या साईडला मस्त पठार वगैरे आहे इथे. आणि या साईडला ही बघा ही सोनकीची फुले. तर मित्रांनो काय नजारा आहे बघू शकता तुम्ही. फुलं बघा भारी आहे ना. बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघितलं असेल किती भारी नजारा आहे माझे मागे बघा.
फुलं बघा किती सोनकीची फुलं ही सोनकीची फुलं आहे ती. आणि त्या साईडला पण तो पीक आहे ना त्या साईडला काय वाटतो बघूया ड्रोन शूट घेऊन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तर हा बघा हा आहे घनगड किल्ला. तर गाडी इकडे लावली आपण पार्क केले या साईडला आणि त्या साईडला दिसतो तैला बैला तिकडे त्या साईडला तैला बैला दिसतो. कॅमेरामध्ये दिसतं की माहिती बघा हा तैला बैला. तर चला या मित्रांनो आता ट्रॅकिंग चालू करूया आपण. बघूया आता 1 किलोमीटर दाखवते वरती. हा बघा हा एरो दाखवली इकडे. तर हा रस्ता इथून गेले वाटते. हा इथून बरोबर या साईडून इथून हा रस्ता आहे. इकडे गेट आहे. तर गाडी एकदम वरती पण आणून देत नाही तर मी आणली इकडे. तर हा गेट आहे. तर गेटच्या राईट साईडूनच इकडून ताम्हिणी घाट आणि मुळशीजवळ वसलेला 300 वर्ष जुना असा घनगड किल्ला आहे. म्हणतात की घनगड किल्ला हा पेशव्यांच्या राज्यात तुरुंग होता. हा किल्ला पुणे शहराचा टेहळणी बुरुज होता. घनगड किल्ल्याजवळ लोणावळा खंडावळा शहरापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पुण्यापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. तर मित्रांनो हा रस्ता बरोबर आहे आणि मी आज एकटाच आलो आहे ट्रॅकिंगला. इथं ट्रॅकिंग पण जास्त नाही म्हणजे काहीतरी पाऊण घंट्यामध्ये आपण गडावरती पोहोचू. तिकडे आपण इकडे थोडं पुढे आलो ना तर घणेश्वर महादेव मंदिर आहे इकडे. महादेवची पिंडी त्या साईडला नंदी आहे आणि इकडे वीरगळी आहेत स्मारक. तर मित्रांनो इथे बघा सूचना दिलेली आहे. भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता. मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकता तुम्ही भरलेली नेता पण खाली झाली का गडावर टाकता सह्याद्रीमध्ये टाकता तुम्ही.
असं करू नका। तर मित्रांनो, हे गर्जाई देवीचे मंदिर आहे। या मंदिराला भेट देण्यास चुकू नका। मंदिर लहान आहे आणि साधे आहे। तिथे तुम्ही काही थोडी मदत करू शकता। तर मित्रांनो, तर आपण अशा प्रकारे ना मारखिंड व मेट ही खिंड आहे, मारखिंड। हो, बघू शकता तुम्ही, भारी नजारा आहे। हे बघा, फुलं बघा, एक नंबर नजारा आहे। घनगड किल्ल्याच्या इतिहासाविषयी फार कमी माहिती आहे। या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी आणि पुणे ते कोकणातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। 1818 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्याखाली होता। 17 मार्च 1818 रोजी कोरीगडच्या पंतनानंतर हा किल्ला ब्रिटिश सैन्याला शरण आला। काय नाही मित्रांनो, पाऊण घंटा नाही लागत, जास्त अर्धा तास लागला मला पोचायला इथे। त्या खिंडीमध्ये पोचलो, मारखिंड। तो तिकडे पॉईंट आहे, तिथे उभा राहून फोटोशूट वगैरे करतात। खतरनाक आहे, तिथे करू नका, आपल्याला सवय आपण करू शकतो, पण बघू आपण आज एकटा आलेलो, रिस्क नाही घ्यावी, तरी पण बघतो, चला ट्राय करण्याचा प्रयत्न करतो। दाखवतो। हे बघू शकता तुम्ही, गोवा आहे इकडे मागे, पाठीमागे। पुढे रस्ता गेले, मग पुढे बघूया काय आहे का। पुढे काय नाही, पुढे डेड एंड आहे डायरेक्ट। त्या साईडला एंड आहे, त्या साईडला बुरुज आणि तटबंदी आहेत, तिथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये। ही बघा, ही तटबंदी लागली आणि इथे बुरुज आहे, या साईडवरून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये जायचं आहे। हा प्रवेशद्वार आहे आणि नंतर ही सीडी क्लाइंब करून आपल्याला जायचं आहे। तिकडे थोडासा रिस्की आहे, सांभाळून चढा। हे बघा, हे दगड पडले ना, हे बघा इथून तुटून खाली पडलेला आहे। आता कधी पडलेला असावा का माहिती नाही, तेव्हाच पडलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळात का आता कधी पडलेला आहे। तर असा हा दगड भला मोठा वरतून पडलेला आहे।
आतमध्ये जाऊ मस्तपैकी. इथं देवी मातेचं मंदिर पण आहे, इथे देवी पण आहे इथे या साईडला. आणि असा हा केव तयार झाले बघू शकता तुम्ही. वरतून पाणी पडते. इथे पण जास्त वेळ रेणं रिस्क आहे कारण की छोटे छोटे दगडं वगैरे पडत असतात. हे बघा, हे बघा देवीची मूर्ती आहे इकडे. आणि असा इथे हा केव तयार झाले दगड पडून. आपण प्रवेशद्वार पार केला ना इकडे. हे बुरुज आहे साईडला 2 आणि तटबंदी वगैरे आहे. तर या साईडला तुम्हाला केव्स वगैरे बघायला भेटतील. बघूया तुम्ही काय आहे. जर तुम्ही आले तर इथं स्टे करू शकता रात्री. बऱ्यापैकी गुफा आहे मस्तपैकी. बघा इथं कोणतरी येऊन गेले. आणि हा प्लॅस्टिक बघा, हा ऑइल आहे. हा दिसतो ना ऑइल आहे. कोणतरी आजच येऊन गेला असेल, आज नाही तर काल येऊन गेला असेल. तर तिथे बोर्ड पण लिहिलेलं आहे. तर मित्रांनो तिकडे बोर्ड पण लिहिलेलं आहे. तुम्ही कचरा म्हणजे बाटल्या वगैरे पिशव्या वगैरे आणता तुम्ही घ्या, परत रिटर्न घेऊन जा. म्हणजे जाताना तुम्ही रिटर्न का नाही घेऊन जा, चुकीचं आहे ना. येताना तुम्ही वजन आणता नंतर हलके होते. मग हलकं जेव्हा तुम्ही वजन आणता तर हलक्या तुम्ही म्हणजे जेव्हा पाणी खाली होतं, बॉटल खाली होतो, आपली पिशवी असते, कॅरी बॅग खाली होते, खाऊन वगैरे आपण जेवण वगैरे आणले असते, तर मग ते हलकं होतं तेव्हा तुम्ही घेऊन का नाही जात. ते असं तुम्ही घाण करून जाता का वरती गडावरती. तरी ती शिडी लागलेली आहे. ही जरा रिस्की आहे, म्हणजे चढू शकता. मजबूत पण आहे थोडीफार, हलते जास्त नाही. आपण शिडी चढलो ना इकडे ह्या साईडला आहे बघा. इथे पण ना पाण्याचा टाका आहे इकडे. हा बघू शकता तुम्ही. ही तार दिलेली आहे इथे, पण या भरोश्यावर जाऊ नका, तुटू पण शकते कधी पण. आपण पण कुठेतरी ग्रीप पकडून जा. मी बघा अशी ग्रीप पकडतो हाताने. बघा या साईडला, या साईडला येतो बघा. हा कडे साईडला आहे. बस तिथेच फक्त थोडा रिक्स आहे, जास्त काही नाही. म्हणजे नवीन माणसासाठी रिक्स आहे. जे आमच्यासारखे लोक असतील त्यांच्यासाठी काहीच नाही. हा इथे पण पायऱ्या लागले तिकडे. अशा पायऱ्या आहेत. इथून पण पायऱ्या आहेत, पण आपण इकडून जाऊ नका, चिपटी झालेली आहे. ते इथूनच जा गडावरती. आणि इथे पण पुढे आलो ना आपण, इथे पण बघा पाण्याची टाकी आहेत. इथे 3 पाण्याच्या टाकी आहेत. एक इथे एक आहे, हे बघा. इथे टाक्या बघितल्या आपण. इथे 2, एक टाकी इथे, एक टाकी इकडे आहे त्या साईडला. आणि सोनकीची फुलं सह्याद्रीमध्ये दरवर्षी असतातच. एक टाकी. आणि या साईडला केव आहे, बसण्याची जागा आहे इकडे. हे बघा केव. आता आपण इकडून चढून आलो तो हा तो बुरुज आहे तिकडे देऊन. तो मेन गेट आहे. इकडे टाक्यावर दाखवले गुफा. हा बघा हा रस्ता गेले वरती चढले. हा थोडासा रिस्की आहे, थोडा स्टेड आहे. हा बघा बघू शकता तुम्ही. जाऊया दाखवतो तुम्हाला. याच्यानंतर आपण गडाच्या टॉपवरती पोहोचू आपण. रिस्कच आहे.
पोचलो. या साईडला पण गुफा आहे. वाव, हे काय दृश्य आहे मित्रांनो. हा बुरुज आणि ही फुलं बघा, हे टेड्याची फुलं पण आहेत गुलाबी कलरची. आणि हा मस्त आहे. हा बघा सह्याद्री. मित्रांनो हा घनगड किल्ला आहे ना, वॉच टावर होता, म्हणजे पहार करायसाठी. इथून मित्रांनो भरपूर गड दिसतात. इथून तुंग किल्ला, परत तिकोना, परत कोरीगड, विसापूर, लोहगड वगैरे इथून दिसतात वरतून. जर पूर्ण ढग वगैरे नसले ना इथून, तर गड किल्ले म्हणजे गड इथे ना या साईडला भरपूर गड दिसतात इकडे. हा दुसरा दरवाजा. साईडला 2 बुरुज आहेत. तर मित्रांनो आपण प्रवेशद्वार पार केला ना दुसरा, तर इथे बघा भुयारी टोकलेला आहे या साईडला. हा बघा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, बघा पाणी आहे. हे पाणी तुम्ही पिऊ पण शकता, चांगलं आहे. पण घेताना नाही रिक्स आहे, सटकू शकता, आतमध्ये खाली पडू शकता तुम्ही. तर हा बुजला असावा, त्या कारणाने ते पाणी साचले इकडे या साईडला. तर धुकंच आहे की बघा, खालून वरते पूर्ण बघूया. घ्यायला भेटेल आपल्याला. इथून थोडासा टॉप व्ह्यू घेतो थोडा. तर तुम्ही पाठीमागे धोकं बघू शकता. तर खूप धुकं आहे. अगोदर पण आपण ड्रोन फ्लाय केला होता, थोडंसं शूट काय घ्यायला भेटलं आपल्याला. तर तुम्हाला वरतून टॉप व्ह्यू दाखवतो घनगडाचा कसं आहे. ड्रोन शूट घेऊन बघूया कसं घेते. धुकं तर मध्ये येतच राहील. तर आपण आता उडूया, ड्रोन फ्लाय करूया. मालेकिल्ला तिकडे झेंडा आहे, आपण तिकडे पोचूया. आपण या साईडला लोक कोठारे बघायला मिळतात. इकडे हे कोठारे आहेत. खंडित झालेले कोठारे, कालाप्रमाणे पडीक झाले. तरी बघा या साईडला पण आहे, तुम्हाला दाखवलं तिकडं. त्या साईडला पण टाके, या साईडला पण लांबचं आहे, आणि या साईडला पण टाके. या टाकीतलं पाणी तुम्ही पिऊ शकता, चांगलं आहे इकडे. अशा प्रकारे आपण मित्रांनो पोचलो आपण बालेकिल्ल्यावरती, टॉपवरती. तर हा किल्ला आपण सबमिट केलेला आहे एकट्याने. एवढा ट्रॅकिंग नाही आहे आणि कोणीच नाही गडावर.
वाव काय भारी आहे मित्रांनो. हे बघा फुलं बघा, या साईडला फुलं आणि या साईडला साईड कॉर्नर आहे. इकडे काय भारी वाटते. हे बघा इथून सरसगड इथे दिलेलं आहे बघा. इथे बघा सुधागड, सरसगड, सूरगड, तैलाबेला आणि अवचितगड या साईडून दिसते. पण आता इथे धुकं वगैरे आहे त्याच्यामुळे समजत नाही. मस्त. एवढी भारी सह्याद्री आहे मित्रांनो आणि तुम्ही सह्याद्रीला घाण करता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुमच्या घरामध्ये कचरा टाका, तुम्ही खा प्या, बॉटल्स कागद वगैरे आणि तुम्ही घरामध्ये टाका आणि बघा मग तुम्हाला किती त्रास होतो. पूर्ण साजून ठेवा. डम्पिंग ग्राउंड कसं करतात तसं तुम्ही घरामध्ये खा, तिथेच खा प्या हाका तिथेच. समजलं का? ही माझी अशी भाषा आहे. तेव्हा तुम्हाला समजाल तुम्हाला किती तकलीफ होते. तसा तुम्ही निसर्गामध्ये कचरा टाकणार, निसर्गाला किती तकलीफ होणार. हां, जेवढी निसर्गाला तकलीफ होणार ना तेवढ्या आपल्याला पण तकलीफ होणार. कारण की निसर्ग रौद्र रूप दाखवते, तुम्हाला माहितीच आहे. किती पूर वगैरे येतो, वारा वादळ सगळा हां पूर्ण नासधूस होते. ह्या तुमच्या मुले, आपल्यासारखे माणसांमुळे असं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो कचरा तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाका. जिथे कचरा कुंडी असेल तिकडेच टाका. बाकी कुठेही नाही, सह्याद्रीमध्येच नाही, कुठेही नाही, रोडवर नाही, घराच्या साईडला आजूबाजूला कुठेच टाकू नका. जरा मित्रांनो जरा काहीतरी डोक्यामध्ये बसवा. कारण की तुमचा डोका घाण झालेला आहे त्या कचऱ्याप्रमाणे. खालचा व्ह्यू, खालचा दरी आहे दरी. तर मित्रांनो आपण ड्रोन शूट घेतला आणि आता आहे ना जास्त पावसाचे ढग झाले इकडे आणि व्ह्यू काय भेटणार नाही पाहिजे. कारण की आपण आता ड्रोन शूट घेतलेला आहे. टेन्शन गेला. त्या दिवशी गेलो होतो तिकोना ती व्हिडिओ तर नंतर आहे ना तिकोना फडची. कारण की अगोदर गेलो होतो छोटा भाऊ आणि मी. तर तिथे परत जाणार आहे. म्हणजे आम्ही पहिला तुंग करणार, तुंगेवरून परत तिकोना जाणार. तेवढं का ट्रॅक नाही आहे. अर्धा घंट्यामध्ये वरती टॉपला पोहोचतो आपण. नाही इथे पण म्हणजे 40 मिनटं या अर्धा घंट्यामध्ये पोहोचतो आपण टॉपला. म्हणजे जाता बघता आपल्याला कमसे कम पाऊण घंटा लागतो, पाऊण घंटा 1 घंटा पूर्ण एक्सप्लोर करायला. तर पूर्ण धुकं झालं इकडे. आता हे बघा या साईडला पण आपण ड्रोन शूट घेतला. आज कोणीच नाही गडावरती, कोणीच नाही. बरं झालं ड्रोन शूट घेतला. तर त्या दिवशी खूप नाराज झाला तो मन. तर चला बघूया अजून काय आपल्याला एक्सप्लोर करता येतं, बघूया काय गोष्टी आहेत का. नाही तर आपण परतीच्या मार्गाला निघूया. आता पूर्ण फॉग जमा झाला. तर या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला पण मस्त व्ह्यू पॉईंट आहे. पण इथं मित्रांनो काळजीपूर्वक तुम्ही जर शूट घेत असाल तर नीट काळजीपूर्वक या. आणि ही फुलं बघा, खरंच सह्याद्रीचं रूप ना एक नंबर आहे, ऑसम आहे. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. तर अशी खाली दरी, या फॉग बघा. अशक्य सुंदर सह्याद्री, एक नंबर. मित्रांनो मी विनंती करतो असे सह्याद्रीला तुम्ही घाण करू नका. मला राग असला येतो मग मी असल्या गोष्टी करतो. तुम्ही निघून बघितलं असेल मी कसं बोललो असेल. काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. जे घाण करतात त्यांना पटणार नाही आणि जे घाण नाही करत त्यांना माहितीच आहे. हे बरोबर बोलला दादा. ही सह्याद्री आहे आपली. वाव काय नजारा आहे मित्रांनो. एकटाच आहे ते, एकटाच. एक नंबर नजारा.
तर मित्रांनो मी जेवण करून घेतो. ही घरून भाकरी आणली आईने केले होते आणि वडे घेतले. जर आहे वडापावमधले वडे, तर कोणी असं खाल्लं असेल तर सांगा, कारण की आम्हाला सवय आहे भाकरीसोबत वडे खायला. तर या मस्तपैकी आता गडावरच आहे मी, तर मस्तपैकी जेवण करून घेतो. तर मित्रांनो चला आता मी परतीच्या प्रवासाला लागतो आणि हा ब्लॉग इथेच मी एंड करतो. आणि आपल्या या सह्याद्रीमधल्या फुलांच्या साह्यामध्ये मी हा व्हिडिओ ही एंड करत आहे. जावंसं वाटत नाही. ते गडावर पण गड पण भारी आहे आणि फुलंच आहे, एक नंबर आहे. तर चला मित्रांनो मस्तपैकी मजा आली. मित्रांनो एकटा होतो, तर ट्रॅकिंग म्हणजे आपल्याला एक शौकच आहे मित्रांनो आणि नशा आहे ती. आणि गड किल्ले आपले महाराजांचे गड बोललं तर कुठेच नाही आपल्या इकडे म्हणजे आपल्या भारतामध्ये मी तर बोलू शकते आपले शिवाजी महाराजांचे गड आहेत ना, असे कोणी बांधलेच नाही. असतील पण कमीत कमी, पण हे 300-350 गड भारी. आणि इथेच मी ब्लॉग एंड करतो. तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. बाय बाय.